च्या बाहेर भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केलाय। मात्र या गोंधळामध्ये काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा नाशिकमध्ये सध्या सुरू आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वी पक्ष कार्यालयाच्या बाहेर मोठा गोंधळ उडाला होता। धक्काबुक्की आणि रेटारेटी सुरू होती। गिरीश महाजन ज्यावेळी या भाजपच्या कार्यालयामध्ये येत होते त्यावेळची दृश्य आपण उजवीकडे बघतोय। या पक्ष प्रवेशाला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। मात्र तरी देखील गिरीश महाजन यांनी पक्ष प्रवेश होतायत असं जाहीर केलं आणि तसंच ते कार्यालयामध्ये येत असताना त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी झाली। याच गोंधळाच्या वातावरणात गिरीश महाजन पोहोचले या कार्यालयात आणि पक्ष प्रवेश सध्या सुरू आहे। नाशिकचे 2 माजी महापौर हे भाजपच्या गळाला आणि तेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे। त्यावरून संजय राऊत यांनी पोस्ट केली, पक्षातून त्यांची हकालपट्टी करत असल्याची। मग भाजपच्याच देवयानी फरांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केला। या पक्षप्रवेशासंदर्भात आम्हाला विचारात घेतलं नाही असा आरोप देवयानी फरांदे यांचा आणि याच गोष्टीवरनं भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर नाशिकमध्ये मोठा गोंधळ उडाला। मात्र तरी देखील 2 माजी महापौर हे भाजपात पक्षप्रवेश करतायत गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत। तर मनसेचा देखील एक नेता भाजपच्या गळाला लागलाय आणि त्यांचा देखील आता प्रवेश होतोय भाजपच्या पक्ष कार्यालयात नाशिक इथे। पोलिसांना सांगितल्याशिवाय पोलीस येऊ देणार नाही। मात्र भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी या सगळ्या नेत्यांना पक्षप्रवेशास विरोध करत जो काही गोंधळ घातला त्या गोंधळाची एकीकडे दृश्य आहेत। मात्र याच गोंधळातनं गिरीश महाजन हे वाट काढत कार्यालयापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश सध्या पार पडतायत। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे आणि मनसेचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना याच पक्षप्रवेशाच्या आधी कार्यालयाच्या बाहेर गिरीश महाजन यांना देखील धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला। त्याची ही थेट दृश्य आपण TV9 मराठीवरती बघतोय। भाजपच्या एका गटाचा अर्थात देवयानी फरांदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे। त्या म्हणून ज्यावेळेला गिरीश महाजन इथे पक्षप्रवेशासाठी आले होते तेव्हा त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी झाली, गोंधळ उडाला, धक्काबुक्की झाली। मात्र याच सगळ्या वातावरणात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश भाजपमध्ये सध्या सुरू आहेत। त्याची ही डावीकडची दृश्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले आणि मनसेचे नेते हे भाजपात प्रवेश करतायत। मात्र त्यांच्या प्रवेशाला भाजपच्याच काही नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। मात्र ही दृश्य आपण दुसऱ्या बाजूची बघतोय, उजव्या बाजूची ती पक्षप्रवेशासाठी काही नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या कार्यालयाच्या मागच्या दारानं आत घेतलं जात आहे। कारण या कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ आहे, भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणूनच मागच्या दरवाजानं या कार्यालयामध्ये काही कार्यकर्ते प्रवेश करत असल्याचं आपल्याला दिसतंय। कारण ज्या वेळेला गिरीश महाजन येत होते त्यावेळी देखील त्यांना विरोध झाला, त्यांच्या समोर घोषणाबाजी झाली, गोंधळ उडाला, धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यामुळेच या कार्यालयाच्या मागच्या दारानं अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या पक्षप्रवेशासाठी एंट्री दिली जाते। एकीकडे डावीकडे आपण बघतोय गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे सगळे पक्षप्रवेश सध्या नाशिकमध्ये सुरू आहेत। कितीही गोंधळ बाहेर असला तरी सुद्धा गिरीश महाजन हे शांततेत अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेत आहेत। प्रामुख्याने यामध्ये शिवसेना उद्धव